नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ओबीसी समाजाची ढाणकी येथे चिंतन बैठक दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी ढाणकी येथील जगदंबा माता मंदिर बोर्डिंग येथे सकल ओबीसी समाजाची चिंतन बैठक घेण्यात आली. यामध्ये बहुसंख्येने ओबीसी समाज उपस्थित होता. बैठकीचा संदर्भ असा होता की प्रस्थापित समाज हा हुकुमशाहीच्या जोरावर ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रस्थापितांना शिक्षणासाठी 10% आरक्षण मिळून सुद्धा यांना ओबीसी मधून आरक्षण हवे आहे. तर त्यांनी चंग मांडला आहे की आरक्षण घ्यायचे तर ओबीसी मधूनच. हे कदापि शक्य होणार नाही. ही आमच्या हक्काची लढाई असून आम्ही आमच्या ताटातली आरक्षण कदापि जाऊ देणार नाही. न्याय व हक्कासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा करू. वेळ पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरू. याकरिता सकल ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कुणीही कुठल्याही पक्षात राहा, परंतु आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी एकत्रित या, असे या बैठकीदरम्यान संबोधित करण्यात आले असून या संदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी उंबरखेड येथील श्रीराम टाकीज जवळ होणाऱ्या आंदोलनात सकल ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन या बैठकीतून आयोजकांकडून करण्यात आले आहे. या बैठकीचे आयोजन बाळासाहेब चंद्रे पाटील, आनंदराव चंद्रे पाटील, भास्कर चंद्रे पाटील, गजानन मिटकरे, संतोष तिमकदार, संतोष पुरी, ख्वाजाभाई कृषी, संजय सलेवाड यांनी केले होते. MK मराठी न्यूज करिता दिगंबर सिरेटकर, प्रतिनिधी ढाणकी. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.